हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत पायथागोरस ट्रिपलेट. ओके, तर ते सुद्धा पाहणार आपण ऑड नंबरची. खूपदा पेपरमध्ये आपल्याला विचारलं जाते की दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं पायथागोरस ट्रिपलेट आहे किंवा नाही. तर आपण त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो आणि तेवढा आपल्याला वेळ सुद्धा त्याला द्यायचा नाही. आता सपोज जर मी म्हटलं, मी जर घेतलं आपण एक ट्रिपलेट घ्यायचे. सपोज जर मी एक नंबर घेतला 3, काय घेतला आहे 3, त्याच्यासमोर एक आणखी नंबर घेतला आणि एक आणखी नंबर घेतला. आता मला पाहायचं आहे पायथागोरस ट्रिपलेट आहे किंवा नाही. तर एकदम सोप्या पद्धतीनं पाहू शकतो आपण. तर सर्वात पहिले काय करा, 3 चा स्क्वेअर करायचा. आपण 3 चा स्क्वेअर जर केला तर किती होते 9. ओके, त्यानंतर काय करायचं, या 9 ला तुम्ही काय करायचं 2 न डिवाइड केलं तर किती येते आपल्याकडे 4.5. किती आले विद्यार्थी मित्रांनो 4.5. मग काय करायचं, या 4.5 मधून एकदा 0.5 मायनस करून टाकायचं, म्हणजेच किती येते आपल्याकडे 4. ओके, आणि एकदा 0.5 काय करायचं ऍड करायचं, म्हणजेच किती येईल आपल्याकडे 5. म्हणजेच 3, 4, 5 ही काय झाली आपली पायथागोरस ट्रिपलेट. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. तसंच जर मी घेतलं या ठिकाणी 7, किती घेतलंय 7, पुन्हा 2 लाईन केल्या. सर्वात पहिले काय केला मी 7 चा स्क्वेअर केला. तर 7 चा स्क्वेअर केला तर किती आपल्याकडे 49. ओके, तर मी काय करेन 49 ला 2 न डिवाइड करेल तर होईल माझ्याकडे 24.5. जर आता मी 24.5 मधून जर 0.5 मायनस केले तर मला मिळेल 24. ओके, आणि जर मी ऍड केले तर मला मिळेल त्या ठिकाणी 25. म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो 7, 24 आणि 25 हे सुद्धा काय आपली पायथागोरस ट्रिपलेट आहे. कोणासाठी, ऑड नंबरसाठी. इतक्या सिंपल वेन आपण ऑप्शन मधून काय करू शकतो, आपलं जे ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.